नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे सदाबहार मराठी कथा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय राधिका या कथेचा भाग 8. ज्यांनी राधिका या कथेचे मागील 1 ते 7 भाग पाहिले नसतील त्यांनी कृपया पाहून घ्या. तरच तुम्हाला राधिका काय आहे ते कळेल. राधिका भाग 8. पूर्वार्ध. माधुरीची उत्तेजना वाढावी म्हणून एका बोटाने खालच्या जागेत आत बाहेर करतो. माधुरीची उत्तेजना वाढते. ती कुणालला घट्ट मिठी मारते. त्याच्या ओठांचे चुंबन घेऊन ती त्याच्या कानात हळूच त्याला म्हणते, "बस, करू आता." कुणाल माधुरीच्या वर येतो. तिचे दोन्ही पाय बाजूला करतो आणि स्वतःला तिच्यात प्रविष्ट करतो. कुणाल आणि माधुरी एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून पाहत असतात. आज कुणालला माधुरीच्या डोळ्यात उत्तेजना दिसते. कुणाल हळूहळू कंबर मागे पुढे करतो. जसजशी माधुरीची मादक प्रतिक्रिया वाढते तसतशी कुणाल आपल्या कार्याला गती देतो. मग माधुरी डोळे मिटते. तो क्षण आला हे लक्षात येताच कुणालही डोळे मिटतो आणि काही क्षणात दोघे सोबत पाझरतात. काही वेळेसाठी माधुरी कुणालला घट्ट पकडून ठेवते. जशी तिची पकड सैल होऊ लागते कुणाल हळूहळू बाजूला होतो. बाथरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करत असतो. तोपर्यंत माधुरी पण येते. तिला आज मनातून आनंद होतो. ती तशीच त्याला मागून आलिंगन देते. कुणाल शांत उभा राहतो. नंतर वळून तो तिला आलिंगन देतो आणि माधुरीच्या ओठांचे चुंबन घेतो. या वेळेत तो चिकट पदार्थ माधुरीच्या मांड्यांवरून येत गुडघ्यांपर्यंत येतो. माधुरीचे यावर लक्ष असते. पण कुणाल स्वच्छ होताना पाहून ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. दोघं गरम पाण्याचे शॉवर घेतात. कितीतरी दिवसांनी एकमेकांना आंघोळ घालतात. अंग कोरडे करून पुन्हा बेडवर येतात. कुणाल माधुरीला प्रेमाने जवळ घेतो आणि दोघे शांत झोपी जातात. राधिका भाग 8. नेहमीप्रमाणे कुणालला सकाळी लवकर जाग येते. तो फ्रेश होऊन व्यायाम करण्यासाठी टेरेसवर निघून जातो. माधुरीचा पाय बरा झाला होता. डॉक्टरांनी अजूनही तिला आराम सांगितला होता. म्हणून ती सकाळी फिरायला जात नाही. थोड्या वेळाने माधुरी उठते. ती फ्रेश होते. कुणाल व्यायाम करून खाली येईपर्यंत माधुरी त्याच्यासाठी चहा पिण्यास थांबते. कुणाल खाली आल्यानंतर माधुरी चहा बनवते आणि दोघे हॉलमध्ये चहा घेतात. कुणाल खूप खुश होतो. कितीतरी वर्षांनी त्यांनी आज सोबत चहा घेतला. माधुरी पहिल्यासारखी कुणालची काळजी घेऊ लागली. कुणालला आज सुट्टी असते. मग चहा पीत तिथेच कुणाल माधुरीला म्हणतो, "आज आपण सरोगेट मदर यांना भेटायला जाऊ." माधुरी यासाठी तयार होते. आज दोघेही खूप खुश असतात. सकाळचे जेवण झाल्यानंतर दोघे डॉक्टरांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या घरी जातात. आज ते 3 महिलांना भेटतात. ज्या उत्साहाने आज ते घराबाहेर पडले होते तेवढेच नाराज होऊन संध्याकाळपर्यंत घरी परत येतात. कारण प्रत्येक महिलेत त्यांना काही ना काहीतरी दोष सापडायचा. सरोगेट मदर या गरीब घरच्याच असतात. पैशांच्या लालचेपोटी किंवा पैशांची तीव्र गरज यामुळे त्या हे काम करतात. कुणाल आणि माधुरी जेव्हा त्यांच्या घरी जातात तेव्हा अक्षरशः त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे झालेले त्यांना दिसून येतात. 2 महिलांचे नवरे तर दारू पिऊन फालतू बडबड करत होते. एक महिला विधवा होती. मात्र तिचा रंग सावळा होता. शिवाय नेहमी तोंडात तंबाखू ठेवायची. एकंदरीत कुणाल आणि माधुरीला त्या महिलांसोबत भेटून बोलून आणि त्यांचे राहणीमान बघून आपलं बाळ त्यांच्या पोटात वाढवण्याची इच्छा होत नाही. दोघेही घरी येऊन नाराज असतात. डॉक्टरांनी आणखीन काही महिलांचे पत्ते कुणालला दिलेले असतात. वेळ न मिळाल्याने तो त्यांना भेटू शकला नाही. पुढच्या आठवड्यात पुन्हा एक दिवस सुट्टी घेऊन आपण त्यांना भेटू असा दोघे विचार करतात. एक दिवस कुणाल ऑफिसमध्ये असताना तो नेहमीप्रमाणे राधिकाला कॉल करतो आणि तो राधिकाची विचारपूस करतो. राधिकाला आता कुणालची सारखीच आठवण होऊ लागली. पुढच्या आठवड्यात वेळ भेटला तर भेटायला या असे ती म्हणत असते. कुणाल तिला वेळ काढून नक्कीच येईल असे म्हणतो. कुणाल राधिकाला सर्व काही सांगत असतो. सध्या तो सरोगेट मदरच्या शोधात आहे आणि त्याला किती अडचणी झाल्यात हे सुद्धा त्याने राधिकाला सांगितलेले असते. बोलून झाल्यानंतर कुणाल फोन ठेवतो. त्याच्या डोक्यात बाळाचा विचार असतो. सर्व सरोगेट मदरची परिस्थिती एकसारखीच असेल असं तो विचार करतो.
9 महिने गर्भाचे पालनपोषण योग्य व्हावे अशी त्याची अपेक्षा असते. आपण कितीही खर्च केला तर त्या महिला गर्भाचे पोषण नीट करतील की नाही यावर त्याला संशय होता. त्याच्या मनात येते की एखादी अशी स्त्री भेटायला हवी जी 9-10 महिने कुणालच्या घरी थांबू शकेल, जेणेकरून बाळाचे पालनपोषण त्यांच्या डोळ्यासमोर होईल. एक दिवस कुणाल आणि माधुरी डॉक्टरांनी दिलेल्या पत्त्यावर सरोगेट मदरच्या घरी जातात. तिथे ते एका अविवाहित मुलीला भेटतात. तेव्हा कुठे त्यांच्या आशा पल्लवित होतात. मात्र जेव्हा कुणाल तिला 9 महिने आपल्या घरी यायला सांगतो, तेव्हा ती म्हणते की मला 2 लहान बहिणी आहेत. त्यांना सोडून मी नाही येऊ शकत. मग तरीही कुणाल म्हणतो, ठीक आहे, विचार करून आम्ही तुम्हाला कळवतो. दोघे खुश होऊन घरी येतात. कारण त्यांना एक सरोगेट मदर मिळालेली असते. तरी मात्र कुणालच्या डोक्यात एक विचार सारखा चालू असतो की तिला आपल्या घरी कसे बोलवता येईल. एवढे महिने कुठली स्त्री घराबाहेर कसे राहू शकेल, त्याच्या डोक्यात विचार येतो. मग अचानक त्याच्या डोळ्यासमोर राधिकाचे नाव येते. आपल्या बाळासाठी राधिका सरोगेट मदर बनू शकेल का? आणि मग तो क्षणाचाही विचार न करता राधिकाला कॉल करतो. त्याच्या मनातील विचार तो पटकन बोलून दाखवतो. मात्र राधिका शांत होऊन ऐकत असते आणि त्याला नकार देते. कुणाल राधिकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांना सरोगेट मदर काय करते ते सांगूया आणि तू आमच्या सुखासाठी करशील तसंही त्यांना बोलून दाखवूया. आपल्याला फक्त तुझ्या दोन्ही मुलांची परमिशन घ्यावी लागेल. बाकी कुणाला जास्त काही सांगू नाही. 9 महिने तू आमच्या जवळच राहा, म्हणजे तुला कसलाही त्रास होणार नाही. तुझी मी स्वतःहून काळजी घेईन. राधिका त्याला म्हणते, मी हे तुझ्यासाठी करू शकेल, पण समाज काय म्हणेल? कुणाल तिला पुन्हा पुन्हा सांगतो, तू समाजाचं टेन्शन घेऊ नको. आपण फक्त आपल्या जवळची लोक विश्वासात घेऊया. खूप समजावून सांगितल्यानंतर राधिका त्याला होकार देते. तो संध्याकाळी घरी आला आणि माधुरीला जवळ घेऊन बसला. बोलता बोलता तो म्हणाला, आपण कुठलीही सरोगेट मदर निवडली तर ती पूर्ण 9 महिने आपल्यासमोर राहू शकणार नाही आणि आपल्यालाही आपल्या बाळाची वाढ कशी होत आहे हे समजणार नाही. शिवाय त्याचे पालनपोषण ती कसे करेल हे आपल्याला कळणार नाही. त्यावर एक उपाय म्हणून माझ्यासमोर राधिकाचे नाव आले आहे. माधुरी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि ती कुणालला म्हणते की राधिका या गोष्टीला तयार तरी कशी होईल. कुणाल माधुरीला म्हणतो, तिला तयार करायचे काम तुझे आहे. तू तिला थोडे भावनिक कर आणि मुलाचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व असते हे समजावून सांग. तुलाच तिच्यासोबत बोलावे लागेल. माधुरी थोडा विचार करते. मग तिलाही पटले की जर राधिकाने हो म्हटले तर आपण आपल्या बाळाची लहानपणापासून काळजी घेऊ शकतो. मग एक दिवस माधुरी राधिकाला फोन करते आणि तिला थोड्या दिवसांसाठी आपल्या घरी राहायला बोलवते. राधिकाला हे अगोदरच सर्व माहीत असतं. मग तीही आढेवेढे न घेता सरळ मुंबईला निघून येते. माधुरीला राधिकाला हा विषय बोलणे अवघड वाटत होते. एक दिवस कुणाल घरी नसताना माधुरी राधिकाकडे जाते आणि सहज गप्पा मारत असते. बोलता बोलता ती राधिकाला म्हणते, ताई, तू आमचे एक काम करशील का? राधिकाला माहीत असते की ही घुमून फिरून त्याच विषयावर बोलणार आहे. मग ती राधिकाला म्हणते, बोल, काय काम आहे? ताई, तुम्ही तुमच्या पोटात आमचा वंश वाढवाल का, सरोगेट मदर बनून? राधिका आश्चर्याने मोठे डोळे करून तिच्याकडे पाहते. ती तिला काहीच उत्तर देत नाही आणि स्तब्ध होते. मग राधिका माधुरीला म्हणते, मला हे शक्य होणार नाही. माधुरीच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हा कुठे राधिका तिला होकार देते. मात्र त्यासाठी मला माझ्या मुलांची परवानगी घ्यावी लागेल. यावर चर्चा करण्यासाठी कुणाल राधिका आणि माधुरीला घेऊन गावी येतो. राधिका आपल्या मुलांना कॉल करून घरी बोलावून घेते. तसेच काही जवळच्या पाहुण्यांना बोलावतात. मग माधुरी सर्वांपुढे आपली व्यथा मांडते. कुणाल आणि माधुरीला मूल नसते हे सर्वांना माहीत आहे. मूल होण्यासाठी त्यांनी किती दवाखाने केलेत ती सर्वांना सांगते. नशिबाने आम्हाला बाळ झालं नाही. मात्र सरोगसी पद्धतीने आम्ही बाळ मिळवू शकतो आणि त्यासाठी आम्ही राधिकाचं नाव सुचवत आहोत. यासाठी आपल्या सर्वांची परवानगी आम्हाला हवी आहे. सर्वजण घरातले हैराण झाले होते. त्यांनी इतर सरोगेट मदरचं नाव सुचवले. मात्र बाळाचे पालनपोषण नीट होत नाही असे सांगून ते शेवटी राधिकाचे नाव घ्यायचे. मग एक एक करून होकार देऊ लागलेत.
मात्र सर्वांचे असे म्हणणे होते की आपण ही गोष्ट आपल्यापर्यंत मर्यादित ठेवूया. यामध्ये समाजाला काही एक माहिती व्हायला नको. यासाठी कुणाल आणि माधुरी लगेच होकार देतात. माधुरी त्यांना म्हणते, आम्ही राधिकाला आमच्याजवळ मुंबईत ठेवू. त्याच रात्री राधिका आपल्या मुलांना जवळ घेते. वैयक्तिकपणे त्यांचा सल्ला घेते. कुणाल माधुरीला मुलं नाही, म्हणून तिची मुलंही यासाठी तयार होतात. राधिका आपली तयारी करून कुणाल व माधुरीसोबत मुंबईला येते. कुणाल व माधुरी खूप खुश असतात. मात्र राधिकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी एक चिंता दिसत असते. घरी येऊन राधिका वरच्या रूममध्ये शिफ्ट होते. गाडीत सुद्धा राधिका जास्त बोलत नाही. मात्र नेहमीची अबोल माधुरी आता थोडे थोडे बोलू लागली होती. घरी येऊन सर्वजण छान सोबत जेवण करतात. रात्री सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपतात. रात्री 1-2च्या सुमारास कुणालला जाग येते. तो बाथरूम करून येतो आणि राधिकाकडे वरच्या रूममध्ये जातो. राधिका शांत झोपलेली असते. तो तिच्या शेजारी जाऊन झोपतो. तिच्या कपाळावर ओठांनी एक चुंबन घेतो. परंतु तरीही राधिकाला जाग येत नाही. खरं तर राधिका आज शांत आणि गप्प होती आणि चेहऱ्यावर एक नाराजगी होती. हे विचारण्यासाठी कुणाल एवढ्या रात्री तिच्याकडे आला होता. राधिकाची झोपमोड होऊ नये म्हणून तो आल्यापावली परत जातो. दुसऱ्या दिवशी कुणाल ऑफिसला जातो. तो राधिकाला कॉल करतो आणि काल का नाराज होती ते विचारतो. मग राधिका त्याला सांगते, अहो साहेब, माझी आता 35शी चालू आहे आणि या वयात तुम्ही मला बाळ मागता आहे. कुणाल राधिकाच्या भावना समजतो आणि तो तिला म्हणतो, राधिका, काळजी करू नको. मी तुझी खूप काळजी घेईन. तू मला बाप बनवणार आहेस. जगावेगळे सुख देणार आहेस. तुला त्रास मी कसा होऊ देईल? तुझ्या चेहऱ्यावरची नाराजगीसुद्धा मला स्पष्ट दिसत होती. तू माझ्या आयुष्यात परी बनून आली आहे. माझ्या परीला मी खूप खुश ठेवीन. कुणाल राधिकाचे खूप कौतुक करतो. मग हळूहळू राधिका खुलते. दोघेजण छान गप्पा करतात. त्यानंतर राधिका फोन ठेवून देते. संध्याकाळची वेळ होत आली होती. माधुरी कॉल करून राधिकाला खाली बोलवून घेते. दोघी छान चहा घेऊन गप्पा करत बसतात. तेवढ्यात कुणाल घरी येतो. माधुरीत होणारा बदल त्याच्या लक्षात येऊ लागतो. पूर्वीची माधुरी खूपच अबोल आणि एकांतात राहायला तिला आवडायचे. मग तोही फ्रेश होतो. माधुरी त्याच्यासाठीही चहा बनवून आणते. कुणाल त्यांच्यासोबत चहा घेऊ लागतो. ऑफिसमधूनच कुणाल उद्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो. तो दोघींनाही उद्या आपण हॉस्पिटलला जाऊ असे सांगतो. दुसऱ्या दिवशी सर्व मिळून हॉस्पिटलला जातात. डॉक्टर राधिकाच्या काही टेस्ट सांगतो. यामध्ये साधारण 5-6 दिवस निघून जातात. राधिकाच्या टेस्ट सर्व चांगले येतात. एक दिवस माधुरी मूव्हीचे प्लॅनिंग करते. सुट्टीच्या दिवशी तिघे मिळून मूव्ही पाहायला जातात. बाहेरच हॉटेलला जेवण करतात. राधिका आज आनंदी असते. कार्यक्रम करण्याची तिची इच्छा होते. एक वेळ माधुरी वॉशरूमला गेल्यानंतर राधिका कुणालला रात्री भेटायला बोलवते. कुणालही आज खुश असतो. मग तो राधिकाला म्हणतो, माधुरी झोपल्यानंतर रात्री भेटायला नक्की येतो. घरी जाता जाता सर्व मिळून आईस्क्रीम खातात. सुट्टीचा दिवस आनंदात घालवल्याने सर्व खुश असतात. घरी आल्यानंतर राधिका वर रूममध्ये जाते आणि कुणाल माधुरी आपल्या रूममध्ये येतात. थोड्या वेळानंतर दोघे बेडवर येतात. आज माधुरी खूप मूडमध्ये असते. ती कुणालच्या खुशीत जाते आणि कुणालच्या ओठांवर ओठ ठेवून त्याचे दीर्घ चुंबन घेते. त्याचा एक ओठ ती तोंडात घेते. तिच्या एका चुंबनाने कुणाल उत्तेजित होतो आणि कुणालचा हात माधुरीचे कपडे तिच्यापासून बाजूला करण्यात व्यस्त होतो. माधुरी स्वतः कुणालचे सर्व कपडे काढते. माधुरीची उत्तेजना पाहता कुणाल माधुरीच्या वर येतो. माधुरी स्वतः आपले पाय बाजूला करून त्याला स्वतःत प्रविष्ट करण्यासाठी आमंत्रित करत असते. कुणाल आपला ताठरलेला भाग माधुरीत प्रविष्ट करतो आणि आपली कंबर खालीवर करतो. हळूहळू त्याची गती वाढते. दोघेही प्रणयाचा भरपूर आनंद घेतात. थोड्याच वेळात दोघेही पाझरतात. कुणाल माधुरीचा विचार करतो. तिच्या आवडीनिवडी तो जपत असतो. म्हणून तो प्रणयानंतर बाजूला होऊन स्वतः स्वच्छ होतो आणि माधुरीला स्वच्छ होण्यास जाऊ देतो. दोघेही स्वच्छ होऊन बेडवर येतात. कुणाल माधुरीला आपल्या जवळ घेतो आणि घट्ट मिठी मारतो. हळूहळू माधुरीला त्याच्या मिठीत झोप येते. मात्र कुणालच्या डोक्यात राधिकाचाही विचार चालू असतो. माधुरीला झोप येताना पाहून कुणाल थोडा बाजूला होतो आणि तिला म्हणतो, तू शांत झोप, मला थोडं काम आहे.
माधुरी लवकर या एवढे म्हणून शांत झोपी जाते. कुणाल रूमच्या बाहेर येऊन स्वतःच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करतो आणि वर राधिकाकडे जातो. राधिका मोबाईल बघत कुणालची वाट पाहत असते. कुणाल बेडवर येऊन राधिकाच्या शेजारी लेटतो. तिला आपल्या कुशीत घेतो व प्रेमाने तिच्या अंगावर हात फिरवतो. माधुरी घरी असताना कुणाल एवढ्या आरामशीर हे काम करत आहे, त्यामुळे राधिकालाही आश्चर्य वाटते. राधिका त्याला विचारते तर तो तिला सांगतो की माधुरी झोपली आहे आणि मी बाहेरून दरवाजा बंद केला. त्यामुळे आपल्याला कसलीही घाई नाही. मग राधिकाही त्याला घट्ट मिठी मारते. दोघे थोड्या वेळ एकमेकांना मिठीत घेऊन गप्पा करतात. तसंही थोड्या वेळापूर्वीच कुणाल मोकळा झालेला असतो. तो स्वतःसाठी थोडा वेळ घेतो. माधुरी मात्र त्याच्या स्पर्शाने उत्तेजित होऊ लागते आणि तिच्या उभारांचे टोक त्याला स्पष्ट दिसू लागतात. कुणाल येणार म्हणून राधिका ब्रा आणि निकर घालत नाही. कुणाल बोलता बोलता त्याचा हात राधिकाच्या उभारांवर आणतो आणि त्याच्या बोटांनी राधिकाच्या उभारांची टोक दाबू लागतो. मग तो राधिकाचा चेहरा आपल्याकडे घेतो. तिच्या ओठांवर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतो. थोडं खाली सरकून गाऊनमधूनच एक उभार बाहेर काढतो आणि तोंडात घेऊन चोखू लागतो. राधिका कुणालच्या पाठीवरून उत्तेजनापूर्ण हात फिरवत असते. दोघांनाही आता कपड्यांचा अडथळा जाणवू लागतो. कुणाल बाजूला होऊन स्वतः नग्न होतो आणि राधिकाचा गाऊन काढतो. दोघेही नग्न अवस्थेत एकमेकांच्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करतात. अजूनही कुणालचे उभारांवरील आकर्षण कमी झालेले नसते. कुणाल बेडवर मांडी घालून बसतो व राधिकाला दोन्ही पाय बाजूला करून आपल्या मांडीवर घेतो. तिचे उभार त्याच्या तोंडासमोर येतात. तो उभार तोंडात घेऊन चोखत असतो. त्याचा एक हात पाठीवर तर एक हात नितंबनांवर फिरत असतो. राधिका दोन्ही पाय बाजूला करून त्याच्या मांडीवर बसल्यामुळे गुदद्वाराचा भाग अधिकच मोकळा झालेला असतो. तो नितंबनावरच्या हाताचे एक बोट अधूनमधून गुदद्वाराला स्पर्श करत असतो. राधिका त्या स्पर्शाने उत्तेजित होत असते. तो राधिकाचे उभार चोखत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की राधिका उसासे भरत नाही. राधिका ही खूपच मादक आणि प्रणयात सर्वांगाने सुख घेणारी होती. मात्र खालच्या रूममध्ये माधुरी असल्यामुळे ती स्वतः उसासे तोंडातच दाबत होती. कुणाल तिच्या ओठांचे चुंबन घेतो आणि तिला म्हणतो, तुझा मादक आवाज येऊ दे. मी रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तुझा आवाज तिथपर्यंत जाणार नाही. पुन्हा एकदा कुणाल राधिकाचा उभार तोंडात घेऊन नितंबनावर हात फिरवतो. आता मात्र माधुरीच्या तोंडून मधुर उसासे पडू लागतात. थोड्या वेळाने कुणाल माधुरीला बेडवर लेटवतो आणि तोही तिच्या बाजूला लेटतो. माधुरी थोडी कुणालकडे वळून त्याच्या छातीवरच्या टोकांना चुंबन घेते, तर कधी जिभेने स्पर्श करते आणि एका हाताने कुणालचा ताठरलेला अवयव मागेपुढे करू लागते. राधिकाची ही कृती त्याला आवडते. राधिकाच्या या कृतीने कुणाल खूपच उत्तेजित होतो. तो राधिकावर येतो. एक उशी तिच्या कमरेखाली ठेवतो. तिचे पाय बाजूला करतो आणि स्वतःला तिच्यात प्रविष्ट करतो. कुणाल हळूहळू आपली कंबर मागे पुढे करतो. माधुरी हळूहळू उसासे घेत असते. दोघेही प्रणय सागरात मनसोक्त आनंद घेतात. कुणाल हळूहळू आपल्या कमरेची गती वाढवत जातो. दोघांच्याही श्वासांची गती वाढते. थोड्याच वेळात दोघे एकमेकांना घट्ट पकडतात आणि पाझरतात. कुणाल तसंच राधिकाच्या अंगावर पडतो. दोघे हळूहळू शांत होतात. मग कुणाल राधिकाच्या अंगावरून सरकून तिच्या बाजूला येतो आणि एक पाय तिच्या अंगावर टाकून राधिकाचे चुंबन घेतो. कितीतरी दिवसांनंतर राधिका त्या पदार्थाचा चिकटपणा आपल्या कमरेवर अनुभवते. थोड्या वेळानंतर राधिका स्वतःहूनच कुणालला स्वच्छ होऊन खाली जाण्यास सांगते. कुणाल उठतो आणि बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ होतो. राधिका फक्त कमरेखालची उशी काढून बाजूला ठेवते. आज राधिकाला बऱ्याच दिवसानंतर शरीरसुख मिळाले होते. ती आपली दोन्ही हातं डोक्यावरच्या दिशेने करते आणि डोळे मिटून शांत झोपण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात कुणाल बाथरूममधून येतो. अंग कोरडे करून तो कपडे घालतो. तो राधिकाकडे पाहतो. राधिका ज्या पद्धतीने हात वर करून झोपते त्यावेळी तिचे उभार थोडे वर येतात. अशा वेळी राधिका खूपच मादक दिसत असते. तो न राहून राधिकाच्या जवळ जातो. तिचा एक उभार तोंडात घेऊन चोखतो. राधिका डोळे मिटून हे सुख अनुभवत असते. तो पुन्हा वर येतो. राधिकाच्या ओठांचे चुंबन घेतो. तिच्या कपाळावर ओठ ठेवून
एक दीर्घ चुंबन घेतो आणि तिच्या कानात गुड नाईट बोलतो. डोळे मिटूनच राधिका त्याला गुड नाईट बोलते. आज राधिका पुन्हा एकदा त्या चिकट पदार्थाच्या स्पर्शाने सुखावते आणि त्याला स्वतःपासून दूर न करता तसेच झोपते. इकडे कुणाल खाली रूममध्ये जातो. माधुरी गाढ झोपेत असते. माधुरी ही नग्न अवस्थेत झोपलेली असते. तो तिच्या शेजारी जाऊन तिला कुशीत घेतो आणि झोपतो. एक वेळच्या शरीर सुखासाठी आसुसलेला कुणाल आज 2 वेळा शरीर सुख उपभोगला होता. त्याच्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय दिवस होता. मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच तुमच्यासाठी राधिकाचा पुढचा भाग घेऊन येणार आहोत. कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन पाहुण्यांनी खाली दिलेल्या काळ्या रंगाच्या बटनाला अलगद दाबून आपल्या सदाबहार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीच्या बटनाला स्पर्श करा. धन्यवाद.